मिलेगा ना इंशाल्लाह। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी बातमी मिळते की बघितलं तर दीपक केसरकर शिवसेनेचे आमदार यांना मोठा धक्का बसलेला आहे। सावंतवाडी आणि वेंगुर्लेमध्ये मोठा यश हा इथे पाहायला मिळतोय आणि इथे बघितलं तर रवींद्र चव्हाण यांनी आणि ही निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केलेली होती आणि त्यामुळे ही जी प्रचाराची जी हे होती ती इथले जे विशाल परब यांच्याकडे होती। आपल्या समेत विशाल परब आहेत तर त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे जल्लोष आहे तोही इथे पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी बघितलं तर हा यश हे विशाल परब आहे ना। तुम्हाला परिवर्तनाची हाक दिलेली होती। तुम्हाला सत्ता ही भाजपची पहिल्या दिवसापासून आलेली होती। आज हे सैनिक आहेत, हे सर्व लोकांवर प्रेम करणारे सैन्य आलेलं आहे। मला सांगा, दीपक केसरकर हे या निवडणुकीत कुठेतरी बाजूला होते, मात्र रवींद्र चव्हाणांनी तुम्ही आघाडी घेतली होती, केसरकरांनी काम केलं नाही असाही आरोप तुमच्याकडून होतो, काय सांगा? दीपक भाईंच्या आरोपांना उत्तर लोकांनी मतपेटीतनं दिलेलं आहे। आजपर्यंत इतिहासामध्ये आम्ही कोणावर टीका केली नाही। आमचे नेते सन्माननीय निरवडेकर सर, रवींद्र चव्हाण साहेब या सर्वांनी आम्हाला एक सांगितलं की कोणी किती बोललं तरी आपण बोलायचं नाही। संजू परब यांनी आरोप केलाय की ते मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झालाय, काय सांगा? याचं उत्तर आम्ही आजच्या या रिझल्ट मधनं दाखवलेलं आहे। या विजयाचे शिल्पकार नक्की कोण? रवींद्र चव्हाण साहेब। बघितलं तर वेंगुर्ले आणि सावंतवाडी दोन्हीकडे यश हे तुम्हाला मिळालेलं आहे। हे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचं यश आहे। बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे यश आहे ते सध्या भाजपला मिळताना दिसतंय। वेंगुर्ले आणि सावंतवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपला यश मिळते आणि सावंतवाडी संस्थांच्या ज्या नगराध्यक्ष उमेदवार भाजपच्या श्रद्धाराजे भोसले या विजयी झालेल्या दिसत आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग।